हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुचिता व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर अशी रांगोळी काढून घेतली आहे मी. आज सकाळी सकाळी रांगोळी काढलेली कधीही चांगली असते. तर इथे मी आता पोळ्या पडलेल्या त्या संध्याकाळच्या तर पोळीचा चुरमा करत आहे. त्यासाठी जिरे, मोहरी, लसूण वगैरे चांगलं मिक्स करून घेतलं, तळून घेतले. शेंगदाणे पण घातले. शेंगदाणे चांगले फ्राय करून घ्यायचे, चांगले खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजल्याच्या नंतर इथे कांदा घालून घ्यायचा. कांदा घातला काय, कांदे थोडा जास्तच घालायचा भोगा चुरमा मग छान होतो. इथे मी आता लसूण आणि हिरवी मिरचीचं जे वाटण बारीक केलं ते घालून घेतलं आणि इथे आपला पोळी पण मिक्सरला फिरून घेतली. थोडीशी कोथिंबीर आणि पोळीचा चुरमा एकत्र घालून घेतला आणि मीठ पोळीमध्येच घातलं होतं. इथे तयार आहे आपला असं भुगा. लगेच गरमागरम खायला दिला. गरम गरमच भुगा खायला छान लागतो. तर इथे तयार आहे आपला भुगा. नक्की सांगा कसा झाला आहे. आणि बघा आपलं सकाळचं वातावरण खूप छान आहे. आणि हे आमचं कृष्णकमळचं झाड, आता त्याला खूप छान छान फुलं येत आहेत. हे बघा इथे पण एक मध्ये पान लपलेलं आहे. इथे वर जागा मी ड्रामातच वेल लावला आहे, तरी पण खूप छान वाढला आहे. हे बघा असा वेल आहे ड्रामामध्ये लावलेला माती टाकून. आणि हे आपलं शेवंतीचं झाड खूप छान सगळ्या कळ्या लागलेलं आहे त्याला पण. हे बघा कसं फुल आहे आपलं. नक्की सांगा मला कमेंट करून. हे कृष्णकमळाचं फूल इथे घमिल्यात आणि ड्रममध्ये असे झाडं लावून घेतले मी. आणि हे बघा आपले कपडे पण वाळत आहेत. छान असं आपल्या घरापुढं पण छान झाडे आहेत. इथे सगळं वर्ग चिरून पडतं तर मस्त असे कपडे वाळू घालून घेतले. आणि हे कशाचं फूल आहे मला नक्की सांगा. छान अशा प्रकारे हे चिनी गुलाब म्हणता आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. हा आपला गवती चहा आहे. गवती चहा पण लावून घेतला आहे मी. हे बघा आपलं कृष्णकमळ. आता मी खाली चालले. खाली गेल्याच्या नंतर मला ढोरांना वगैरे पाणी पाजून घ्यायचं. ही आपली गाईची वासरी. आणि इथे आहे आपल्या अशा छानशा बकऱ्या. सकाळी 10-11 वाजेचा टाईमला ढोर आवरून घेत असते. इथे गाय मस्त पाणी पित आहे आपली. गाईचं पाणी भाजलं, म्हैस पण पाणी पिली. आणि हा कुटी टाकून घ्यायची आपल्याला म्हशीला, बकरीला मी कुटी टाकून घेतली. आणि ते आवरल्याच्या नंतर इथे लगेच मी दळण करावं म्हटलं. बाहेर बसले होते मस्त उन्हात. इथे आता दळण चाललंय माझं. चाळण वगैरे घेते. मग चाळणं वगैरे घेतले का दळण करायला सोपं पडतं. तिथे आमचं 7 किलोची पाहिली तर इथे 4 शेर मोजून घेत आहे. 4 शेर टाकले का मग ते एक पायली असं दळण होतं. हे बघा आता मी मस्त मोजून घेते. 1 शेर झाला. आणि आता हा दुसरा पण शेर भरते. तो मला दिसते की नाही काय माहीत, पण 2 शेर टाकले. आणि आता हा तिसरा शेर. हे झाले आपली 3 शेर. आणि अजून 1 शेर टाकला का 1 पायली दळण होतं बरोबर आपलं. थोडंसं कमी पडलं होतं तर अजून म्हटलं करून. आणि ही खाली घमिल्यात जे आहे ते लाडूसाठी तयार केलं आहे मी. मेथीचे लाडू करायचे ना, त्याच्यासाठी पण व्हिडिओ आवडलाच नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.